आजची ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद अतिशय छोटी होती आणि लगेचच संपली। म्हणजे अवघ्या 13 मिनिटं 43 सेकंदांची पत्रकार परिषद होती। या पत्रकार परिषदेतून साहजिक असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, मात्र ठाकरेंच्या युतीबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत। असे कोणते प्रश्न आहेत जे अनुत्तरित राहिलेत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले आणि ऐतिहासिक युतीची घोषणा केली। या सोहळ्यात काही प्रश्नांची उत्तरे मिळाली, मात्र काही प्रश्न अनुत्तरितच राहिले। आधी कुठल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली ते पाहूया। मुंबई महापालिकेची लढाई सेट झाली आहे, मराठी विरुद्ध अमराठी। मुंबई आणि नाशिकसह इतर 9 महानगरपालिकांमध्ये ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार। मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना 150 ते 170 जागा लढण्याची शक्यता, तर राज ठाकरे यांची मनसे 70 ते 75 जागांवर लढेल आणि सहकारी पक्षांना 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे। आकड्यांचा खेळ आता सांगायचं ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? कारण अनेक ठिकाणी असं होऊ शकतं। अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्याच शिक्कामोर्तब होईल। ठाकरेंनी एकत्र येत युतीची घोषणा केली, मात्र यामधले कुठले कुठले प्रश्न अनुत्तरित राहिलेत तेही पाहूया। ठाकरे बंधूंनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नाही। कोण किती जागा लढणार याची घोषणा करणार नाही असं सरळ सांगूनच टाकलं। नेमक्या किती आणि कुठल्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार याची ही घोषणा करण्यात आली नाही। मराठी वगळता इतर कुठल्या प्रश्नांवर ठाकरे प्रचारात उतरणार हे देखील उघड केलं नाही। काँग्रेसनं जाहीर केलंय स्वबळावर लढायचं, आता आणखी काय बोलायचं असं म्हणत काँग्रेसवर जास्त बोलणंही टाळलंय। शरद पवारांसोबत जाण्याबद्दल नेमकं काय तेही स्पष्ट झालेलं नाही। ठाकरे बंधू कुठे आणि किती सभा घेणार हे देखील जाहीर करण्यात आलं नाही। माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची। आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आणि मला असं वाटतं तिथून आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली। कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत आणि म्हणून मुंबईचा आणि मराठी माणसाचा निर्णय या आधीच ठरला आहे। तो मोदीजींबरोबर आहेच, देवेंद्रजींबरोबर आहेच। त्यांना आमचा मैत्रीपूर्ण सल्ला आहे, जागा वाटणार नाही, जागा सांगणार नाही, लपून छपून राहा, घाबरू नका। या रणांगणात या। भारतीय जनता पक्ष तयार आहे, महायुती तयार आहे, घाबरलेल्या मनस्थितीत येऊ नका। अशा अनेक प्रश्नांची उत्तर अनुत्तरित ठेवून ठाकरे बंधूंची छोटीशी पत्रकार परिषद संपली। महापालिकांसाठी अर्ज भरायला 23 तारखेपासून सुरुवात झाली आहे, त्यामुळे ठाकरेंनी कुणाला एबी फॉर्म दिलेत हेच थेट कळणार आहे। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।